हां त्याकडे अभ्यास करायची ती बरं ठीक हो बरं शिंदे समितीच्या मध्ये 58 लाख नोंदी सापडलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आणि त्याच्या अगोदर सुद्धा तर ही कंटिन्युअस प्रोसेस होती पण त्याच्या अगोदर सुद्धा काही दाखले दिले गेलेले आहेत पण हे 58 लाख जे नोंदी सापडल्या आहेत त्याच्यातले काही दाखले गुरी गेलेले आहेत पूर्वी आणि त्याच्यामध्ये कटआउट आपण कटआउट आणायचं म्हणून कटआउट पॉईंट केला म्हणून ते 12 लाख दाखले आतापर्यंत दिलेले तरी राज्यामध्ये हे नोंदी ज्या आहेत त्यांनी शिंदे समितीने शोधलेल्या नोंदी आहेत का असं म्हणजे बरोबर या सर्व 58 लाख आणखीन कन्फ्युजन नको साहेब मी म्हणजे दोघांच्या समोर सांगतो कन्फ्युजन नको काय व्हायला लागलंय मराठा समाजाला कळाना काय निघल्या फायनल झाल्या आता बदल नाही होणार आमचं मग तेच म्हणणं होतं 58 लाख नोंदी आहेत का नाही आता त्याचे प्रमाणपत्र नोंदी सापडल्यात म्हणल्याच्या नंतर का दिले नाही 58 लाखामध्ये सुद्धा काही प्रमाणपत्र पूर्वी मिळालेले आहेत ते आकडा माझ्याकडे आहे पूर्वी म्हणजे ज्या नोंदी सापडल्यात ना त्याच्या लोकांना प्रमाणपत्र मिळाले पण आमच्या रेकॉर्डकडे नाही माहिती आणि जी आता त्यांच्याकडे आपण माहिती आहे तुमच्या फैलानाची आणि 12 लाख जे आहे ते आपण त्याच्यानंतर सुरू केलं पण रेकॉर्डकडे माहिती 58 लाखाची माहिती मी देतो तुम्हाला रेकॉर्डवर अपलोड केलेल्या सरकारने काय फसवणूक केली आमची आता मधल्या काळात त्यांनी ते अपलोड केल्या होत्या ते उडून टाकले पण डाटा माझ्या हातात आलेला होता मी तुम्हाला आज प्रेस समोर सांगतोय मीडिया समोर डाटा माझ्याकडे आलेला होता माहिती उडवली नाही काय माझी सरकारला कशाला मग कुठे गेले आता ते आपण 58 लाख रेकॉर्डरच नोंदी आहे ते आपण केलेलं मराठीतून लिहिलेलं उडवलंय मराठीतून ते मोडी लिपीमध्ये आहे यांनी काय केलं तर मराठीत टाकलं होतं माझं नाव आहे तर मला वाचता येणार ना मोडी कुठं वाचता येते नाही माझ्या तुम्ही असं काही सरकार करत नाही शेवटी जे सरकारने यंत्रणा तुम्हाला आम्ही जवळ धरतो उली तिली समाज कोण बोलू लागा खरं तरी बोलू लागा खोटं म्हणतच नाहीत आम्ही असं नाही मग आमच्याकडे थोडं येते कॅम्प्युटर म्हणून आम्ही उडीले तुमच्या माझं जास्त माहित असेल सांगा वरती दुष्पुराण पाहिजे न्यायमूर्ती शिंदे साहेबच फोन लावा त्यांना घेऊन आपल्या गाडी तुमची माहिती व्हॅलिडेट करून घेतलं मी वाशीत होतो वाशीला मुंबईला त्या दिवशी दिलेलं आहे सुमंत भांगे भूषण गगराणी दीपक केसरकर साहेब मंगल प्रभात लोढा साहेब आणि आणखीन 10-12 मंत्री होते सगळ्याचे आता नाव घेत बसण्यापेक्षा त्यांनी मला वाशीत दिली नोंदी सापडल्यात किती कोकण विभागात 7,53,000 सापडल्या नोंदी आढळलेल्या नोंदीची संख्या आहे बरं काही म्हणजे असं काही नाही की सापडणार आहेत असं नाही हे पुणे विभागातल्या 6,07,000 हे नाशिक विभागातले 7,91,000 त्या छत्रपती संभाजीनगर मराठवाडा विभागातले आहेत 32,000 मराठवाड्यात सापडलेले अमरावती विभागात 26,15,000 सापडल्यात आणि नागपूर विभागात 9,42,000 एकूण 57,41,000 नोंदी सापडलेले हे तुम्ही सरकारनं मला दिलंय बरोबर प्रोसिडिंग हे तुम्ही दिलंय माझं नाही हे तुम्ही दिले माझं म्हणणं ह्या नोंदी पुढे गेल्या आता तुम्ही काय म्हणताय आम्ही स्कॅन केल्या 31 लाख 31 लाख धरू आहेत आपण 57 लाख नोंदी शोधा पण ह्या कुठे गेल्या बरं मी परत एकदा विचारलं हे झालं ना क्लिअर आता 57 लाख आहेत हे क्लिअर झाला विषय मी पुन्हा एकदा विचारलं सरकारला म्हणजे विखे पाटील साहेबालाच विचारलं सरकारला म्हणण्यापेक्षा मला हे विखे पाटील साहेबांना म्हणलं 58 लाख नोंदी आढळलेल्या नोंदी हे मी हॉस्पिटलला असताना मला विखे पाटील साहेबांना आणून दिले 58 लाख नोंदी स्कॅन किती केल्या 58,18,000 58,18,000 संकेतस्थळावर किती येतात 58,15,000 काय चुकीचं बोलत आहे बरं मी जर्नी पण सर्व फोन देऊ काय चुकीचं बोलतो एक मिनिट देतो 2 मिनिटं बोलून झालं न्यायमूर्ती त्यांनी दिलेलं आहे हॅलो एका घरामध्ये शाळेला कॉलेजला मग कसं नोंद येते
काही लोकांनी 15 नोंदी एका वर्षी नमस्कार. इंडिव्हिज्युअल नाही. म्हटलं की असू द्या ना, नावं द्या ना आम्हाला. हा, नावं द्या आम्हाला. ते किती लोकांचे असू द्या. जे 58 लाख लोकांचे नाव असेल यादी द्या. आम्ही मराठ्यांना फोन करून सांगतो किती निघले म्हणून नाव. त्यांची 20 नोंदी, 57 लाख लोक द्यायचे. तुम्ही त्यांनाच सांगा, मला नाही कळायचं तुमची भाषा. तुम्हाला आंदोलन आलं की हा, साहेब. भाषा हे मी माझ्या मनचं नाही ना बोलत. हे शेतचं लिहून दिलेलं हे सगळं आहे आमच्याजवळ. फक्त आम्ही बाहेर काढी ना, वेळ आलं काढू. हा. हे सरकारचेच फाईल आहे. हे त्यांनीच दिलेले बरोबर. केसेस मागं घेऊ, गुन्हे मागं घेऊ. हा, म्हणजे एका हे देऊन माणसाला दिले 20 साहेब नोंदी भांगे. जाऊ शकतात 25 साहेब